तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे शनिवार आणि जसं की तुम्हाला माहिती आहे शनिवार आहे म्हटल्यावर आपण जातोय कुणीकडं श्री नरसिंहवाडीला, श्री नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घ्यायला नरसोबाच्या वाडीला. तर मग मित्रांनो पाणी केवढं आहे काय मला माहीत नाही. रीलमध्ये तर दाखवल्यात की पाणी म्हणजे आपण ज्यावेळेस पाण्यात प्रदक्षिणा मारतो पहिल्या वेळेस तेवढं पाणी आहे. जर पाण्यात सोडले तर जायचं, नाहीतर मग बाहेरनं दर्शन घेऊन यायला पाहिजे आपल्या मित्रांनो. तर अपेक्षा तर आहे सोडतील पाण्यात, तर बघूया. तर मस्तपैकी आता देवपूजा करून घ्यायची. देवपूजा करून झाल्यावर नाश्ता करायचा. नाश्ता करून झाल्यावर जायचं देवाला. बघूया कोण बरोबर असलं तर घेऊन जायचं, नाही तर जायचं एकटं. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता आवरूया सगळं आणि वाडीच नाल्यावर करायची ड्रॉइंग करून झाल्यावर बघूया आणि ब्लॉगमध्ये काय काय होते. तर मित्रांनो वाडीला जाताना मजा येणार, कारण की लई दिवसांना म्हणजे एका आठवड्यानंच त्या रूटला जाणार आहे. दरवेळेस तसंच होते, पण असं वाटलं की बाबा म्हणजे गेल्याच त्या पाण्यात उतरलं नाही, महाराजांचं दर्शन घेतलं नाही, म्हणजे जाऊन नाही आल्यासारखं वाटाले. काही विषय नाही, आज दर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे, जशी महाराजांची इच्छा. तर चला मित्रांनो लवकर सगळं आवरूया आणि निघूया वाडीला. शिरदोन कुरुंदवाड पुलावर आहे मी. हे बघा कसलं पाणी आहे बघा. पाणी घासाले अजून याला. पाण्यात काय कमीच नाही अजून. पाणी घासाले आणि भवरं तयार व्हायला बघा मित्रांनो. पाणी फास्ट व्हायले. भवरं कशी व्हायला बघा मित्रांनो, आहे का. नुसतं पाण्याचा आवाज आहे का, कसला भारी वाटतोय. इकडे पण पाणी कसलं दिसते बघा भयानक. तर चला मित्रांनो आता जाऊया वाडीत मस्तपैकी. अजून पाणी उतरलेलं नाही आहे, अजून खाली सोडणारच कोणच लोक नाही आहेत बघा. इथे धुवाल्यात. आता हे केव्हा पाणी कमी होईल तेव्हा इथे सोडणार मग आपल्याला. इथूनच दर्शन घ्यायला पाहिजे महाराजांचं आपण. श्री गुरुदेव दत्त. जसं की दुपारी आपण वाडीमधनं आलो, मस्तपैकी जेवलो. जेवल्यावर जरा रेस्ट घेतला, कारण की जरा कसतर होत होतं, हवामानात नव्हतं त्याच्यामुळे डोकं दुखालं, त्याच्यामुळे जरा थोडा रेस्ट घेतला. त्यानंतर वर आलं ड्रॉइंग करण्यासाठी. ड्रॉइंग आपली कंप्लीट झालेली आहे एकदम 3D. लाईक एक पेन्सिलमधून म्हणजे टू क्लाउडमधून पेन्सिल गेल्यासारखी ड्रॉइंग आहे. तर मला आता जस्ट दाखवते. त्या ड्रॉइंगमध्ये आपण कोणते कोणते कलर यूज केले ते बघा. ड्रॉइंगमध्ये हे बघा, ही वाली आहे आपली ड्रॉइंग. हे जे मध्ये आहे ती एक पेन्सिलसारखी वाटते, काय पण समजू शकता तुम्ही. पेन्सिल समजू शकता, एक मोळा समजू शकताय आणि मोळाच समजू शकताय, कारण की इथं बघा हे पूर्ण मोळ्यासारखं आहे. 2 क्लाउडमध्ये गेले. यामध्ये यूज केला आपण लाल, चॉकलेटी आणि ग्रे कलर आणि आउटलाईनिंगसाठी ब्लॅक कलर. तर मित्रांनो ही ड्रॉइंग कशी वाटते काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आणि या ड्रॉइंगचं तुम्हाला फुल व्हिडिओचा ट्युटोरियल बघायचा असेल आर्ट चॅनलवर माझ्या जाऊन बघू शकता तुम्ही. सौरभ ढारे आर्ट चॅनल आहे. आज रात्री 9 वाजता हा व्हिडिओ पडेल. तर चला मित्रांनो बाकीचे व्हिडिओ शेड्यूल केलेले आहेत 7:30 वाजता. आता हा व्हिडिओ पण एडिट करून शेड्यूल करून घ्या.